दैव तुमाते मैं करी प्रयास आम्ही विष्णुदास तैसे नोहे आम्ही विष्णुदास तैसे नोहे दैव तुमाते करी प्रयास एवढं वैराग्य होतं महाराज तुकोबारायांच्या अंगामध्ये म्हणून ते ज्ञानोबारायांचं वर्णन करतात. महाराज हा अभंग धरणे करून पकडण्यातील अभंग आहे. एका धरणेकरानं असं धरलं. आता आपण अभंगाकडे येऊ. महाराज आपण आता अभंगाला सुरुवात करतोय. एका धरणेकरानं असं धरलं महाराज. वयाच्या 75व्या वर्षी त्याची अशी इच्छा होती मला धनप्राप्ती झाली पाहिजे. ऐका कीर्तन नीट ऐका बरं का. कीर्तनाच्या शेवटी मी 3 प्रश्न विचारलेले कीर्तनातलेच विचारी जे योग्य उत्तर देतील त्यांना मी आज माझं जे 5,000चं पाकिट आहे ते मी जाणार. काय झालं काय नाही कीर्तनाच्या शेवटी खरंच मी 3 प्रश्न विचारेन. फक्त आठवण देता ज्यांनी योग्य उत्तर दिलं त्याला आजचं माझं 5,000चं पाकिट फिक्स. अभंग धरणे करून पकडण्यातील अभंग आहे. मला धरणेकरांना धरलं की मला 3 गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजे. पहिली गोष्ट धनप्राप्ती, दुसरी ज्ञानप्राप्ती आणि शेवटी मरतेवेळी मुक्ती. म्हणजे मला धन पाहिजे, ज्ञानही पाहिजे आणि मरतेवेळी मुक्तीही पाहिजे. असं एका धरणेकरानं धरलं आणि तो सीधा गेला पंढरपूर पांडुरंगाकडे. महाराज पांडुरंगाच्या दरबारामध्ये त्याने 12 दिवस अधिष्ठान मांडलं. 12 दिवसानंतर पांडुरंग परमात्मा भेटले. म्हणे धरणेकरा तुला काय हवंय. तू इथं अन्नाचा कण न खाता 12 दिवस तू धरणे धरून बसलाय. तुझी काय इच्छा आहे. धरणेकरानं सांगितलं महाराज माझ्या 3 इच्छा आहे देवा. मला धनप्राप्ती व्हावी, मला ज्ञानप्राप्ती व्हावी आणि मरते वेळेस मुक्ती प्राप्ती व्हावी. पांडुरंगाने त्याला सांगितलं हे कोर्ट सध्या आपलं बंद आहे, हे आपल्याकडे भेटणार. मग म्हणे मला कुठं जावं लागेल. म्हणे तुला सीधा जावं लागेल आळंदीला. मला धरणेकरानं आळंदी घातली. ज्ञानोबारायांकडे गेले. ज्ञानोबारायांना सांगितलं सर्व दृष्टांत मी पांडुरंग भगवंताकडे गेलो होतो, त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलं. माझ्या 3 इच्छा आहेत. माझी पहिली इच्छा धनप्राप्ती, दुसरी इच्छा ज्ञानप्राप्ती आणि तिसरी इच्छा मुक्तीप्राप्ती. ज्ञानोबारायांनी त्याला सांगितलं तुझ्या 3ही इच्छा पूर्ण होतील पण तुम्हाला तुकोबारायाकडे मला धरणे करून आनंदीवरून देहू गावी निघाले. तुकोबारायांकडे गेले. साष्टांग ही करी दंडवत. मला दंडवत केलं. तुकोबारायांना सर्व दृष्टांत सांगितला. म्हणे माझ्या 3 इच्छा आहेत, माझ्या 3ही इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे. तुकोबारायांनी सांगितलं तुझ्या 3 इच्छा आहेत, कोणत्या इच्छा आहेत. म्हणजे माझी पहिली इच्छा आहे धनप्राप्ती, दुसरी इच्छा आहे ज्ञानप्राप्ती आणि तिसरी इच्छा आहे मुक्ती. मरते वेळी मला मुक्ती भेटावी. आणि असं मग म्हणे ह्या 3ही इच्छा तुझ्या पूर्ण झाल्या असत्या तू जर का ज्ञानोबारायांकडनं माझ्याकडे परत आलेला आहे. या 3ही इच्छा तुझ्या ज्ञानोबारायांकडे पूर्ण झालेल्या असत्या पण तुझे करंट कपाळ पाहून ज्ञानोबारायांनी तुझे पूर्ण इच्छा केलेल्या नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी तुला माझ्याकडे पाठवलंय. ज्ञानोबारायांचा एवढा मोठेपणा की त्यांनी माझ्याकडे पाठवलं तुला. धरणेकरांना तुकोबारायांनी सांगितलं हे बघ तुझ्या ह्या 3ही इच्छा पूर्ण झालेल्या असत्या हे ज्ञानोबारायांकडेच झालेल्या असत्या पण तुला माझ्याकडे पाठवलं. सद्ग्रहस्था नक्कीच तुझ्यामध्ये काहीतरी दोष आहे. आता धरणे करून तुकोबारायांना बोलू लागले. म्हणे महाराज जर काय माझ्या 3ही इच्छा जर पूर्ण झालेल्या असत्या
तर ज्ञानोबारायांनी मला तुमच्याकडे का पाठवल्या? आणि तुम्ही जर म्हणता की तुमच्या तीनही इच्छा पूर्ण झालेल्या असत्या, पण तुला माझ्याकडे का पाठवलं? मग म्हणे महाराज, तुम्ही जर असं म्हणता की त्यांच्याकडे माझ्या पूर्ण इच्छा झालेल्या असत्या, तुम्ही असं कशावरून म्हणता की माझ्या तीनही इच्छा ज्ञानोबारायांकडे पूर्ण झालेल्या असत्या? तुकोबाराय म्हणतात, कारण की त्यांच्या दारी काय आहे हे अभंगाच्या पहिल्या तेरी संग प्यार में पुढचं म्हणत बाबा समजलं का गाणं तुम्हाला? हा, संगीत है ईश्वर की देन, हर स्वर में बसे राम, रागी जब सुनाए रागिनी तो रोगी को मिले आराम. संगीतामध्ये एवढी ताकद आहे ना दादा, हे तर तुम्हाला माहितीच आहे. महिला म्हणतात तुम्ही स्वयंपाक करता तरी हे गाणं लावून करता, एवढी ताकद आहे संगीतामध्ये. पण महाराज खरं सांगू का, तुमचा आवाज लय गोड आहे, खरं टाळी वाजवा. तुका म्हणे वृद्धवती काही काही लोक म्हणतात हे काय लावता रे, इतक्या आरोड्या मारता. अरे आरोड्या नसता बाबा, आला त्याच्यासाठी रिहर्सल करावी लागते. किती वाजता उठावं लागतं महाराज? खरं सांग, किती वाजता? 4 वाजता रियाज करावी लागते, आवाजाचा रियाज करावी लागते. जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. हे वाजवणं एवढं सोपं आहे का? बोट फोडणे पडता, भाऊ घासणे पडते. हा, मग आवाजासाठी रियाज करणे पडते, पण लोकांना ते समजत नाही. माझ्या बरोबर एक कलाकार असतात, चितोड्याचे ते महाराज, ते प्रत्येक चालीमध्ये असं जास्त करतात. लोक म्हणतात महाराज आता ते त्यांचा आनंद आहे, त्यांचं संगीत आहे, ते आवडतं त्यांना. मी तरी त्या महाराजांना सांगितलं लोक पाहून करायचं, बरोबर ना महाराज? आता इथं कसं श्रोते आहे बघा, कितके मंडळी आहेत, सगळे जाणकार मंडळी. इथं म्हटलं तर चालेल. आम्ही एका गावाला गेलो, जामनेर जवळच गाव आहे, तुम्ही ओळखत असता, आंबेवड गाव, माहिती का? इथं जवळपासच आहे आंबेवड गाव. भिल समाज असतो तिथं जास्त. आता सकाळी सकाळी 4 वाजता आम्ही उठले, तर बैर दिशेला डब्बे घेऊन बाहेर जावं लागत होतं.
ते महाराज माझ्यासोबत, ज्यांना सवय होती सकाळी 4 वाजता रिहर्सल करायची. आता आम्ही बहिर्देशाला बाहेर जात होतो, 4 वाजले होते आणि तिकडे बहिर्देशाला जात असताना तिकडे 4 ते 5 लोक शिकारीसाठी बसले होते. शिकार डुक्कर शिकारीसाठी बसले होते महाराज. आता भिल समाजाचं गाव शिकारीसाठीच बसले होते. पण सकाळी सकाळी त्यांनी काय केलं होतं माहिती का? भाषा समजते ना? हा नाही, मी बसलो होतो रूम मध्ये, एक दीदी मला बोलली, तुमची भाषा ना वेगळी वेगळी आहे. वेगळी? आता आमच्याकडे तसं फाट्यावरती जेव्हा आम्ही उतरलो पाय दिला, का रे असा काय बोलतू? म्हटलं आमच्याकडची भाषा आहे ते अशीच आहे. म्हणे अशी? म्हटलं हा. म्हणून म्हटलं भाषा कळते की, कारण भाग बदलला म्हणजे भाषा बदल. आमच्याकडे ना मेल्यावरती माणसं जाळतात, तुमच्याकडे असं नाही का? हा म्हणजे सारखं आहे बघ, काही बदल नाही. महाराज सकाळी सकाळी ते जे शिकारी होते ते काय करत होते माहिती का? कणीस भुसत होते. कंस तुमच्याकडे काय म्हणतात?